हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण अमेंडमेंट सिरीज मधला 7वा पार्ट घेऊन येणार आहोत आणि या 7व्या पार्ट मध्ये आपण 43 आणि 44वी अमेंडमेंट शिकणार आहोत. आतापर्यंत आपण 42 घटना दुरुस्ती शिकलेल्या आहेत, म्हणजे 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट पर्यंत येऊन पोहोचले आहेत. 42वी घटना दुरुस्ती म्हणजे काय? आपल्या संविधानाला लागलेला धब्बा होता, बरोबर ना? त्या 42व्या अमेंडमेंट मध्ये आपण काही होल्स करून ठेवले, म्हणजे गड्डे करून ठेवले. त्या गड्ड्याला कोणतरी भरून काढायला पाहिजे, म्हणून काय केलं आपण? 43 आणि 44वी अमेंडमेंट केली. त्याच्या अगोदर तुमच्या सगळ्यांचं आमच्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि आज आपण 43 आणि 44 अमेंडमेंट शिकणार आहोत. तर एक मी छोटीशी तुम्हाला ट्रिक सांगतो. बघा, 42वी अमेंडमेंट कधी झाली प्रश्न पडतो, 43वी अमेंडमेंट कधी झाली आणि 44वी घटना दुरुस्ती कधी झाली हा प्रत्येकापुढे नेहमी प्रश्न पडतो. तर 4 + 2 6, 4 + 3 7 आणि 4 + 4 8 किती झाले? 6 7 8. म्हणजे 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 ला, 43वी घटना दुरुस्ती झाली 1977 ला आणि 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट झाली 1978 ला, बरोबर ना? तर आज आपण डायरेक्टली 43 अमेंडमेंट वर जाऊ. तर 43 अमेंडमेंट होण्याच्या मागचं रिझन काय? तर 43 अमेंडमेंट होण्याच्या मागचं रिझन असं आहे की जी 42वी घटना दुरुस्ती झाली होती, त्या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये काय केलं होतं? सुप्रीम कोर्ट कडून आणि हायकोर्ट कडून अधिकार काढून घेतले होते. म्हणजे सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे कधी अधिकार काय केले होते? कमी केले होते. कशाच्या रिगार्डिंग? ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन आणि रिट्स. रिट्स म्हणजे काय? प्राधिलेख. आणि प्राधिलेख माहिती आपल्याला कुठे मेन्शन केला आहे? कलम नंबर 32 मध्ये आणि कलम नंबर 226 मध्ये, बरोबर ना? तर या 43व्या घटना दुरुस्तीचं रिझन काय ठरलं? 42वी घटना दुरुस्ती. आणि त्या 43व्या घटना दुरुस्तीमध्ये आपण काय केलं की जे सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे अधिकार होते त्याला काय केलं? रिस्टोर केले. पण ते कोणते अधिकार विचारतील? तर ते कोणते आहेत? ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू आणि दुसरा कोणता आहे? रिट्स पॉवर, बरोबर ना? लोकांचे जर मूलभूत हक्क ब्रेक झाले तर आपण कलम नंबर म्हणजे आर्टिकल नंबर 32 ला घेऊन सुप्रीम कोर्टमध्ये आणि आर्टिकल 226 ला घेऊन हायकोर्टमध्ये जाऊ शकतो. मग आयोग आपल्याला प्रश्न विचारतात, रिट अधिकारांमध्ये पॉवर सुप्रीम कोर्टकडे जास्त आहे की हायकोर्टकडे जास्त आहेत? तर पॉवर कोणाकडे जास्त आहेत? हायकोर्टकडे पॉवर जास्त आहेत. सुप्रीम कोर्टकडे काय आहेत? पॉवर कमी आहेत. पण पार्लिमेंटकडे अधिकार आहेत की सुप्रीम कोर्टचे पॉवर वाढवणार. मग प्रश्न आपल्या पुढे पडेल की सुप्रीम कोर्टकडे अधिकार कमी काय आहेत आणि हायकोर्टकडे अधिकार काय जास्त आहेत? कारण की आपले फंडामेंटल राईट्स ब्रेकच झाले, म्हणजे FR ब्रेक झाले, तर आपण कुठे जाऊ शकतो? फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टमध्ये. पण आपले लिगल राईट्स, आपले कॉन्स्टिट्युशनल राईट्स, आपले पॉलिटिकल राईट्स आणि आपले फंडामेंटल राईट्स ब्रेक झाले तरी आपण कुठे जाऊ शकतो? हायकोर्टमध्ये. म्हणून हायकोर्टकडे रिट्समध्ये पॉवर जास्त आहेत आणि सुप्रीम कोर्टकडे काय आहेत? कमी आहेत. आणि ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? की गव्हर्नमेंटनी किंवा पार्लिमेंटनी एखादी ऍक्ट बनवला आणि तो जर लोकांच्या अगेन्स्ट असेल लेमॅन टर्म मध्ये, असं आपण जर आपल्याला टेक्निकल टर्म मध्ये जर शिकायचं झालं तर पार्लिमेंटने एखादी कायदा फॉर्म केला आणि तो कुठे टाकला? कुठे बनवला? लोकांच्या अगेन्स्ट बनवला किंवा बेसिक स्ट्रक्चरच्या अगेन्स्ट बनवला, तर ज्युडिशियरी स्वतःहून निर्णय देतं. अशा प्रक्रियेला काय म्हणतो आपण? ज्युडिशियल रिव्ह्यू, बरोबर ना? हे सगळे पॉवर रिस्टोर केले कधी? 43 अमेंडमेंट ऍक्ट मध्ये. मग गरज पडली ज्या गोष्टीचा जो वापर होता किंवा जो होल करून ठेवलं होतं 42व्या घटना दुरुस्तीमध्ये, त्या सगळ्यांना काय करायचं होतं? आता आपल्याला रिस्टोर करायचं होतं. म्हणून अमेंडमेंट कोणती केली? 44वी. मग 44वी घटना दुरुस्ती होण्याच्या मागचे कारण काय? तर पहिलं कारण काय? 42वी घटना दुरुस्ती. दुसरं कारण 38वी घटना दुरुस्ती. तिसरं कारण 39वी घटना दुरुस्ती. म्हणजे 38, 39 आणि 42, 38, 39 आणि 42 या अमेंडमेंट्सला काय करायचं होतं? आपल्याला नल अँड व्हॉइड करायचं होतं आणि त्याच्या जागी काय आणायचं होतं? 44वी घटना दुरुस्ती. म्हणजे या 3 अमेंडमेंट मध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्याला काय करायचं होतं? आता बरोबर करायचं होतं, बरोबर ना? हे झाले रिझन्स. आणि आता काय करणार आहोत आपण? या अमेंडमेंट्स मध्ये काय काय झालं ते शिकणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पहिली अमेंडमेंट बघू आपण. पहिली अमेंडमेंट काय होती की जो लोकसभेचा आणि विधानसभेचा म्हणजे लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा जो ड्युरेशन वाढवला होता, किती वर्षांनी वाढवला होता? 1 वर्षांनी वाढवला होता. पहिले किती वर्ष होते? 5 वर्ष. आता किती केले होते? 6 वर्ष. कधी? 42व्या घटना दुरुस्तीमध्ये. पण या 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं? या 6 वर्षावरून तो ड्युरेशन किती वर्षावर नेला? 5 वर्षावर. म्हणजे काय केलं की पुन्हा रिस्टोअर केलं. कळलं?
चला विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगितलं, कोरम. मी तुम्हाला सांगितलं 42व्या घटना दुरुस्ती अगोदर लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये काहीतरी कोरम आवश्यक असतो. म्हणजे काय, मीटिंग जर घ्यायची असेल किंवा लोकसभेचं सेशन जर चालू करायचं असेल तर आपल्याला मिनिमम नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हवे असतात, बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे 10% ऑफ लोकसभा म्हणजे कोरम, 10% ऑफ राज्यसभा म्हणजे राज्यसभेचा कोरम. पण 42व्या घटना दुरुस्तीमधून काय केलं होतं, हे काढून टाकलं होतं. पण 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं, याला पुन्हा काय केलं, रिस्टोअर केलं. पुन्हा काय केलं, रिस्टोअर. म्हणजे जर लोकसभेचं सेशन राज्यसभेचं सेशन चालवायचं असेल तर तुम्हाला कोरमची काय असणार, आता आवश्यकता असणार. तिसरा पॉइंट काय केला की जे इंटरनल डिस्टर्बन्स म्हणजे अंतर्गत अशांतता, ही जी टर्म होती ही वेग टर्म होती. कुठे, आपल्या संविधानामध्ये. पण या संविधानामध्ये जी वेग टर्म होती या टर्मला कशाने रिप्लेस केलं, सशस्त्र उठावाने म्हणजे आर्म रेबिलियननी. सरळ म्हणतो, कोणत्या टर्मने रिप्लेस केलं, आर्म रेबिलियननी इंटरनल डिस्टर्बन्सला काय केलं, रिप्लेस केलं. विद्यार्थी मित्रांनो, चौथा पॉइंट काय झाला, चौथा पॉइंट असा झाला की प्रेसिडेंट आता नॅशनल इमर्जन्सी फक्त आणि फक्त काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सांगण्यावरून करणार नाही. म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरने जर प्रेसिडेंटला सांगितलं तर प्रेसिडेंट डायरेक्टली नॅशनल इमर्जन्सी लावू शकत नाही. आता काय केलं की काउन्सिल ऑफ मिनिस्टरला काय द्यावं लागतील, रिटर्न रेकमेंडेशन द्यावं लागतील. म्हणजे लिखित रेकमेंडेशन द्यावं लागतील. कोणाला, प्रेसिडेंटला. तेव्हा जाऊन प्रेसिडेंट काय डिक्लेअर करू शकतो, नॅशनल इमर्जन्सी. जर काउन्सिल ऑफ मिनिस्टरने लिखित दिलं नाही तर प्रेसिडेंट नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करू शकणार नाही. नेक्स्ट पॉइंट काय झाला की जे सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे पॉवर 42व्या घटना दुरुस्तीने काढून घेतले होते ते सगळे कुठे दिले आपण, या अमेंडमेंटनी सुप्रीम कोर्टला आणि हायकोर्टला वापस देऊन दिले. म्हणजे सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे पॉवर काय केले, आपण रिस्टोअर केले. त्याच्यानंतर काय झालं, ऑर्डिनन्स. बघा, ऑर्डिनन्स मध्ये तुम्हाला काही सांगितलं होतं, ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश, वट हुकूम म्हणजे टेम्पररी लॉ, बरोबर की नाही. तर याच्या अगोदरच्या अमेंडमेंटमध्ये शिकलो होतो आपण, गव्हर्नर आणि प्रेसिडेंटनी किंवा ऍडमिनिस्ट्रेटरनी कोणत्याही कारणास्तव ऑर्डिनन्स इश्यू केला तर ते काय असणार, नॉन जस्टिसिएबल, बरोबर की नाही. पण या अमेंडमेंटमध्ये काय सांगितलं, असं शक्य नाही, असं पॉसिबल होणं नाही, म्हणून ते प्रोव्हिजनच डिलीट करून टाकलं. म्हणजे असं सांगण्यात आलं की ऑर्डिनन्स कोण इश्यू करू शकतो, राष्ट्रपती. कुठे, सेंटरमध्ये. स्टेटमध्ये कोण इश्यू करतो, गव्हर्नर. आणि युटीमध्ये कोण करू शकतो, ऍडमिनिस्ट्रेटर. ते ऑर्डिनन्स इश्यू करू शकतात पण ते मॅलाफाईड रिझन्सवर नाही, ते फक्त आणि फक्त बोनाफाईड रिझनवर. म्हणजे ऑर्डिनन्स जर मॅलाफाईड रिझनवर इश्यू केला असेल तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर डिसिजन देऊ शकतं. नेक्स्ट पॉइंट काय झाला की राईट टू प्रॉपर्टी. म्हणजे तो तुमचा संपत्तीचा अधिकार होता आर्टिकल नंबर 31 मध्ये, त्याला कोणता राईट बनवला, आता फंडामेंटल राईट्स नाही, त्याला फंडामेंटल राईट तुमच्या खिशातून काढून घेतला आणि गव्हर्नमेंटनी त्याला काय बनवलं, त्यांच्या खिशातला लीगल राईट्स. कोणता राईट्स बनवला, लीगल राईट्स. म्हणजे आता तुमचा जर फंडामेंटल राईट्स ब्रेक झाला, म्हणजे राईट टू प्रॉपर्टी ब्रेक झाला, तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये न्याय मागायला जाऊ शकत नाही. नेक्स्ट काय झालं की बघा, नॅशनल इमर्जन्सी तुमचे सगळे फंडामेंटल राईट्स ब्रेक होतात, बरोबर ना. आणि तुमचे फंडामेंटल राईट्स ब्रेक झाला तर त्या इमर्जन्सीमध्ये तुम्हाला जीवितीचा हक्कच राहणार नाही, बरोबर ना. आणि तुम्हाला माहित आहे आर्टिकल नंबर 20 मध्ये काय, 21 मध्ये काय, राईट टू लाईफ. आणि 20 मध्ये काय, राईट अगेन प्रोटेक्शन ऑफ कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्सेस, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही गुन्हा केला असेल तुम्हाला संरक्षण मिळालं, हो की नाही. तर म्हणजे काय केलं, जर नॅशनल इमर्जन्सी लावली तर तुमचे बाकीचे कोणतेही अधिकार ब्रेक होतील पण आर्टिकल आणि 20 आणि 21 कधीही ब्रेक होणार नाही. म्हणजे नॅशनल इमर्जन्सी लागो, प्रेसिडेंट रूल लागो की फायनान्शियल इमर्जन्सी लागो, तुमची हे दोन राईट्स म्हणजे फंडामेंटल राईट्स 20 आणि 21 हे कधीही ब्रेक केल्या जाणार नाही. नेक्स्ट पॉइंट का सांगितला की नॅशनल इमर्जन्सी हे जर एक्सटर्नल रिझनवर लागली असेल, तुम्हाला माहिती आहे नॅशनल इमर्जन्सी 2-3 रिझनवर लागतं. कोणतं मला सांगा, वॉर, एक्सटर्नल अग्रेशन आणि आर्म रिबेलियन, बरोबर ना. या 3 रिझनवर काय लागतं, नॅशनल इमर्जन्सी. नॅशनल इमर्जन्सी कोणत्या रिझनवर लागतं, वॉर आणि एक्सटर्नल अग्रेशन. या 2 कारणास्तव जर तुमची काय लागली असेल, नॅशनल इमर्जन्सी लागली असेल तरच तुमचा आर्टिकल 19 काय होईल, ब्रेक होतील. आणि नॅशनल इमर्जन्सी हे आर्म रिबेलियनवर जर लागली असेल तर प्रेसिडेंटला म्हणजे राष्ट्रपतीला नोटिफिकेशन इश्यू करावं लागेल आणि तेव्हा जाऊन तुमचा आर्टिकल 19 ब्रेक होईल, अदरवाईज होणार नाही. नंतर काय झालं
की जे इलेक्शन डिस्प्यूट झाले कोणाच्या रिगार्डिंग, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, पीएम आणि स्पीकर. बघा आपण शिकलो 39 मध्ये की या 4 लोकांवर जर काही झालं तर सुप्रीम कोर्ट काहीच करू शकत नाही, बरोबर ना. सगळे अधिकार कोणाकडे होते, पार्लिमेंटकडे. म्हणजे इलेक्शन मध्ये जर काही डिस्प्यूट झाले असेल तर सुप्रीम कोर्टकडे काहीच अधिकार राहणार नाही. पण आपल्याला आता माहित आहे की इलेक्शन मध्ये जर डिस्प्यूट झाले तर सगळ्यात इम्पॉर्टंट अधिकार कोणाकडे आहे, सुप्रीम कोर्टकडे आहे. आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय बंधनकारक सगळ्यांवर, हो की नाही. तर या अमेंडमेंटनी काय केलं, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, स्पीकर आणि पीएम यांच्यावर जर कोणताही इश्यू झाला असेल, इलेक्शन इश्यू झाला असेल तर काय करणार, सुप्रीम कोर्टकडे अधिकार देण्यात आले. म्हणजे इथे काय केलं, जो इलेक्शन रिगार्डिंग डिस्प्यूट होता त्याला काय केलं आपण इथे ओमिट केलं. कारण की या 42व्या घटनादुरुस्तीमध्ये काय केलं होतं, 39 अमेंडमेंट मध्ये काय केलं होतं, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, पीएम आणि स्पीकर यांच्यावर काही हो तर सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकत नव्हता. पण 44व्या घटनादुरुस्तीने काय केलं, त्याला ओमिटच करून टाकलं. नेक्स्ट काय झालं की प्रेसिडेंटला पॉवर मिळाले. प्रेसिडेंटला पॉवर मिळाले, काय पॉवर मिळाले की जर काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे निर्णय प्रेसिडेंटवर बाइंडिंग नसणार आहेत, प्रेसिडेंट एकदा त्या रेकमेंडेशनला काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडे वापस पाठवू शकतो. पण आपण याच्या अगोदर शिकलो होतो की काय, काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे निर्णय प्रेसिडेंटवर काय असणार आहेत, बाइंडिंग असणार आहेत. ते 40 सेकंडमध्ये आपण काल शिकलेलो आहे. तर आज काय आपण म्हणणार आहेत की 44व्या घटनादुरुस्तीमध्ये काय सांगितलं की प्रेसिडेंटवर काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे निर्णय बाइंडिंग असतील पण प्रेसिडेंट एकदा ते रेकमेंडेशन काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडे वापस पाठवू शकतो. तर काउन्सिल ऑफ मिनिस्टरनी पुन्हा रेकमेंडेशन त्याच स्वरूपात प्रेसिडेंटकडे पाठवले असल्यास प्रेसिडेंटवर ते बाइंडिंग होणार आहेत. म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की फर्स्ट इन्स्टन्स मध्येच प्रेसिडेंट एकदा ते रेकमेंडेशन काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडे वापस पाठवू शकतो, पण काउन्सिल ऑफ मिनिस्टरनी तेच रेकमेंडेशन जर प्रेसिडेंटकडे जर वापस पाठवले असतील तर प्रेसिडेंटवर काय असणार, ते बंधनकारक आहे. म्हणजे आपण सरळ असं म्हणू शकतो 42, 38 आणि 39 या अमेंडमेंटला नल अँड व्हॉइड करण्यासाठी आपण 2 अमेंडमेंट्स केल्या. त्या कोणत्या, 43 आणि 44. 43 ही घटनादुरुस्ती कधी झाली, 1977 आणि 44th अमेंडमेंट कधी झाली, 1978 ला, बरोबर. आता आपण काय करू, याला स्पीड मध्ये रिवाइज करून टाकू. रिझन 43व्या घटनादुरुस्ती होण्याच्या मागे 42वी घटनादुरुस्ती. नंतर काय झालं की या घटनादुरुस्तीमध्ये जे सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे पॉवर रिस्टोर करण्यात आले. कोणते पॉवर, ज्युडिशियल रिव्ह्यू आणि रिट्स रिगार्डिंग पॉवर्स. 44व्या घटनादुरुस्तीमध्ये काय झालं, रिझन काय ठरलं, 42वी, 38 आणि 39 अमेंडमेंट्स काय केल्या, लोकसभेचा जो ड्युरेशन होता 5 वर्षाचा त्याला काय रिस्टोर केलं. नंतर काय केलं, जो कोरम पाहिजे होता तो पण आणला. नंतर काय केलं, जो इंटरनल डिस्टर्बन्स होता या शब्दाला रिप्लेस केलं कशाने, आर्म रिबेलियननी. नंतर काय केलं की जो प्रेसिडेंटवर नॅशनल इमर्जन्सी लावायचं होतं, काउन्सिल ऑफ मिनिस्टर निर्णय देत होते, पण आता काय केलं की काउन्सिल ऑफ मिनिस्टरने रिटर्न रेकमेंडेशन द्यायला पाहिजे, तेव्हा जाऊन प्रेसिडेंट नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करू शकतो. नंतर काय केलं की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे पॉवर पुन्हा रिस्टोर केले. नंतर काय केलं की जे ऑर्डिनन्सचे जे पॉवर दिले होते गव्हर्नर, प्रेसिडेंट आणि ऍडमिनिस्ट्रेटरकडे डायरेक्ट खूपच पॉवर देऊन दिले होते, म्हणजे पॅरामाउंटची देऊन दिली होती. आता असं शक्य नाही. जर मॅलाफाईड रिझनवर जर ऑर्डिनन्स इश्यू केला असेल तर ऑर्डिनन्सला कधीही बंद करता येऊ शकतं. नंतर काय केलं की जो राईट टू प्रॉपर्टी हा अधिकार होता कशामध्ये, फंडामेंटल राईट्स मध्ये, तिथून काढून त्याला कोणता राईट बनवला, लीगल राईट. नंतर काय केलं की जो इमर्जन्सी पिरियड मध्ये तुमचे फंडामेंटल राईट्स ब्रेक होतात, कोणते, सगळेच. तर या अमेंडमेंट मध्ये काय केलं, तुमचा 20 आणि 21 हा फंडामेंटल राईट्स कधीही ब्रेक होणार नाही. नंतर या अमेंडमेंट मध्ये काय सांगितलं की जर नॅशनल इमर्जन्सी लागली असेल एक्सटर्नल रिझनवर तरच तुमचा आर्टिकल 19 ब्रेक होईल, आणि जर इंटरनल रिझनवर लावायचं असेल किंवा ब्रेक करायचं असेल तुम्हाला काय द्यावं लागेल, प्रेसिडेंटला नोटिफिकेशन इश्यू करावं लागेल. नंतर काय झालं की इलेक्शन डिस्प्यूट्स रिगार्डिंग कोण, पीएम, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि स्पीकर आता सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकतं. आणि नंतर काय झालं की प्रेसिडेंट एकदा काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे रेकमेंडेशन वापस पाठवू शकतो, पण सेम रेकमेंडेशन जर काउन्सिल ऑफ मिनिस्टरने जर प्रेसिडेंटकडे पाठवले तर प्रेसिडेंट त्याला सिग्नेचर्स करावं लागेल, म्हणजे त्याच्यावर बंधनकारक असतील, बरोबर की नाही. गुड. आज या 2 अमेंडमेंट शिकलो आपण. तुम्ही या जो आम्हाला प्रतिसाद देताय अमेंडमेंट सिरीजला तो अद्भुतपूर्व असा प्रतिसाद आहे. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला असंच मोटिवेशन द्या, आणि जर तुम्ही आम्हाला मोटिवेशन देताय, तुम्ही आमच्या चॅनलला जे सबस्क्रिप्शन दिलं किंवा लाईक्स देताय किंवा व्ह्यूज देतायत, याच्यामुळे आम्ही खूपच भारावून गेलेलो आहेत. असंच आम्हाला मोटिवेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि प्लीज या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.